जवळपास कालपासून या यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि आपल्या अकोट मतदारसंघाचे लोकप्रिय विकासमहर्षी आमदार श्री प्रकाश भाऊ मारसाकडे यांच्या शुभ हस्ते या यात्रेचं उद्घाटन संपन्न झाला होता आणि आज या ठिकाणी गजाननगर परिसरातील नगरसेविका गीताताई गंगाताई चंदर तसेच मनीष भाऊ कराडे आमचे दिलीप मामा बेसाडे आणि उपस्थित त्यांचे सर्व चमू आणि आमच्या हे सर्व जे काही घडलं आज अतिशय उत्कृष्ट असं नियोजन करून जवळपास मी म्हणेल की आता 12 तासापेक्षा जास्त कालावधी चं नियोजन आमचे मार्गदर्शक आपल्या अकोट नगरपालिकेचे प्रशासक तथा नगर मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्रजी बेंबरे साहेब यांनी अतिशय सूक्ष्म असं नियोजन करून आज मी सांगेल तुम्हाला की तुम्ही आपल्या शहरातील प्रत्येक घटकापर्यंत ही योजना कशी पोहोचली असेल तर आपल्या नगरपालिकेचे जवळपास 2100 विद्यार्थी आहेत आणि 2100 विद्यार्थ्यांच्या आई वडिलांपर्यंत मेसेज गेला। त्यातले विद्यार्थ्यांचे आई वडील आपल्या नगरपालिकेत पोहोचले। या योजनेचा सुद्धा या ठिकाणी लाभ घेतला गेला। अतिशय उत्कृष्ट नियोजन करून म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या मार्गदर्शक डॉक्टर बेंबरे साहेबांकडून ज्या सूचना मिळाल्या त्यासाठी आमचे सर्व विभाग प्रमुख माझ्या शिक्षण विभागातील माझ्यासह आमचे शिक्षण लिपिक तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षिका शिक्षक आणि त्यांना मदत करणारे आमचे एसएमसीचे अध्यक्ष सदस्य आणि शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांनी यामध्ये हिरारीने भाग घेतला। तसेच नगरपालिकेचे सर्व माजी सभापती तसेच माजी अध्यक्ष तसेच आपले नगरसेवक या सर्वांनी या यात्रेमध्ये हिरारीने भाग घेतला आणि आपल्या अकोट नगरातील सर्व लाभार्थींपर्यंत हा संदेश कसा पोहोचवेल सन्माननीय प्रधानमंत्री यांचा यासाठी आटोकाट प्रयत्न केला। यासाठी मी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमचे मुख्याधिकारी साहेब यांचे आभार मानतो। तसेच आमचे गोळे साहेब आणि त्या सोबत असलेले आमचे अधिकारी साहेब यांनी सुद्धा सकाळपासून या ठिकाणी अविरत असा वेळ देऊन हा कार्यक्रम चांगला कसा होईल यासाठी प्रयत्न केला। त्यांचे सुद्धा मी नगर परिषदेच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झाला आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आणि विशेष म्हणजे खतीब साहेब यांनी हसतमुखाने सकाळपासून आम्हाला हसवत ठेवलं आणि कोणताही थकवा आम्हाला येऊ दिला नाही। त्यांचे विशेष आभार मानतो। सर्व विभाग प्रमुखांचे आभार मानतो। सर्व नागरिकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय भारत।